बाप रे डोली, जवाई बापू असं अचानक? सांगलं नाही, फोन नाही, काही नाही, अचानकच येऊन टपकले बा. आमचा प्लॅन अचानकच बनला मावशी, म्हणून काही मी सांगितलं नाही. म्हटलं अचानकच जाऊ, हे म्हणाले की अचानकच जाऊ म्हणे, तर म्हटलं चला. हा चांगलं केलं, अचानकच आले तर ठीक आहे. कशी आहे मग तब्येत पाणी जवाई बापू, आई बाबाची? चांगली आहे. आई बाबाची तब्येत एकदम ठणठणीत आहे, मस्त. डोली माहेरी गेली नव्हती काय? गेली होती मावशी, जेव्हा रसाई म्हणते ना ती होती तेव्हा गेलो होतो आम्ही, सगळेच गेलो होतो. आणि मग एक रात्र राहून ना गेलो होतो वापस. आता जाणार आहे ना, आता इकडून डायरेक्ट घरीच जाणार आहो मी. हो मग राहायची ना खाडीपर्यंत? हो खाडीपर्यंत राहीन मग. बसा मी मनीषाला आवाज देतो. मनीषा, ओ मनीषा, पाय हो कोण आलं? मनीषा कोण आले? अरे अजय डोली. हो डोली जवाई बापू आले, आताच आले, मी गोष्टी केली. आणि पाय आता बोल, मी चहा घे मानतो, तू बोल. हा चहा मानतो, पापड गिपड तळतो. हो ठीक आहे. अजय असा अचानक आला, काही कल्पना नव्हती, काही नाही, काही सांगितलं नाही. फोन तर करायला पाहिजे होता की ताई मी येत आहे की काही म्हणून. तुझे भाऊजी पण घरी राहिले असते, अचानकच आले असे. खूप आनंद झाला मला, अचानकच आले. कशी आहे तब्येत पाणी डोली, कसं आहे सगळं? चांगलं आहे ताई, सगळं ठीक आहे. तुम्ही सांगा त्रिशा, कशी आहे तू? कशी आहे? ये मामी जवळ, ओळखतं मामीला? नाही ओळखत? त्रिशा बेटू ओळखते ना तू? बघ मामा मामी. ओळखते नाही ताई, भुलली नाही त्रिशा अजून. अजय कशी विसरणार ती, मी विसरू देईल तेव्हा ना. रोज फोन बघते माझा, आणि माझ्या फोन मध्ये तुमच्या दोघांचे फोटो बघते, आणि रोज म्हणते, मला सांगते मम्मी मामा मामी, मम्मी मामा मामी. मग कशी भुलते? घ्या जवाई बापू, घ्या चहा, घ्या पापड, घ्या डोली. उद्या म्हणतो मोहनचे बाबा. ठीक आहे समोता, उद्या म्हणतो. जाऊ का आता वावरात? चला आता वावरात जातो, आता येऊच्या वाले आम्ही दोघे बापले को. चाल रे बो मोहन. अहो थांबा मोहनचे बाबा, काय तुम्ही बी मजा उडवत आहो माईवाली? त्याच्यात कायची मजा उडवली पाहूया? तूच तर म्हणतो आता उद्या मी म्हणतो, उद्या म्हणतो. मग आता मी तपाशी थांबून काय करू? मग उद्या म्हणतो तर उद्या म्हणतो. तसं नाही, म्हणजे उद्या डोली जवाई बापू येते असं म्हणतो मी. उद्या जवाई बापू डोली येऊन राहिले अशी सांगून राहिली होती मी. अरे जवाई बापू ना डोली उद्या येऊन राहिले काय? असं भेटीला येऊन राहिले काय? भेटीले नाही, मीच फोन केला होता, मीच बोलावलं डोलीले. आता मोहन म्हणे मीच जातो ना, घेऊन येतो म्हणे. आता आखाडी आहे ना आता, तर मग म्हणून म्हणतो डोलीले घेऊन येत होती. तर मी फोन केली मग तिच्या सासूले काल, तर तिची सासू म्हणे मग कायले म्हणे भाऊले पाठवता म्हणे, तर हेच येऊन जातील म्हणे दोघं. तर उद्या येऊन राहिले दोघे जण. जवाई बापू घेऊन राहिले, मग जवाई बापू सोडून देतील, तिने चालले जातील, मग डोली राहील मग 8-15 दिवस. असं काय? ठीक आहे ना, मग उद्या येतात ना, ठीक आहे मग. हो तर तेच म्हणून राहिली मी, मोहनचे बाबा मोहन तेच म्हणून राहिली, उद्या जवाई बापू येते. आज काय काम आहे वावरातलं, आज निपटून टाका, उद्या घरी राहायचा. वावरामध्ये गडी ठेव जा, उद्या तुम्ही दोघं बापले को घरी राहायचा. जवाई बापू येऊन राहिले तर रातभरच राहतील ना जातील, मग आपल्या कामीच लागायचं आहे आपल्याला. फक्त उद्या दिवस घरी राहायचा, उद्याचे दिवस. हो ठीक आहे, राहू ना घरी. राहू काले काय आहे त्याच्यामध्ये, घरी राहू. आणि मदन काय म्हणतोय? काय लिहतच राहतं रे लेकरवानी, शाळेत जातं काय तर अभ्यासच करत राहतो नुसता. कधी पाहत लिहताना दिसतं, कधी पाहत लिहताना दिसतं तू. आई हे दुकानाचा हिशोब होय ना, कोणता माल संपला लिहून ठेवावा लागते, मग याद राहते. संपलं तर घेऊन येतो मग मी, म्हणून मी लिहत राहतो. कारण हिशोब लिहितो मग त्याच्यामध्ये अजून किती नफा भेटला, आपले किती गेले, नफा किती गाला, असं तसं लिहून ठेवावं लागते ना आई. असं हे पाय मदन, ऐक, दुकानात आता थांब बिंदू, घरात काय काय किराणा नाही तर सांगून दे मदनले, तो आपल्या दुकानातून घेऊन येईन. मग जवायच्या देखत आणायचं नाही काही. आता चाल हे नाही ते नाही, चला दुकानात पोया, असं झालं नाही पाहिजे. सगळं डटके भरून ठेवतो, काजू बदाम सगळं असं डटके दिसलं पाहिजे जवायला घरामध्ये. काय जवाई बापू काय घरामध्ये डब्बे उचकाले येते का आता बाई? तू ललिता तू तर बोलूच नको, तू म्हटलं तुले मी काय, तू तर तोंड बंदच ठेवतो. डब्बे उचकाले वाली खा प्यायला लागन नाही का, खा प्यायला देवा नाही लागन का जवायले का? बस असं चून भाकर खाऊ घालशील तर बिंदू. पापड ते आपले लहान पापड, मोठे पापड, उडदा मुंगाचे पापड, हे सगळं तू जाजो, तू जाजो दुकानात आणि सगळं घेऊन येजो. डटके भरून घेजो. हो आता बाई ठीक आहे. आमच्या दुकानाला बसते बच्चू, पाहुणे आले का एक जवाई येऊन राहिला रातभरासाठी. आता किती घर भरते आणि किती जवाई खाते तर काय माहित, पुरं घर डोक्यावर घेतलं जवाई पोरगी येऊन राहिले तर. मदन
आहे ना सगळं दुकानात? नसन तर पटकन आजच्या आज दुकान भर, दुकानात माल भर. आणि बिंदू आली का ते काय काय म्हणते तिला सगळं देजो. काय म्हटलं? हो आई ठीक आहे, मी त्याच्यासाठी तर लिहून राहिलो काय काय लागते, तर घेऊन येईन ना. आज माल पुरा भरूनच घेतो. आज पहिली तारीख आहे, माल भरून घेतो. आता जाऊ का आम्ही समोर? आता जवाई बापू तो उद्या येते, तर आज काम आम्ही आटपून घेतो. राहू आजपासून घरी सडा सारवण कराले. काय बोलता तुम्ही देव? आपल्या घरी सडा सारवण करायला लागते काय? 2-2 सुना असून तुम्ही काय सडा सारवण कराल? जा तुम्ही वावरात. बरं बा, जातो बा वावरात. चाल बा मोहन. जा ना तुम्ही दोघी. तुम्ही काय उभे आहे? बिंदू पाय ना तू काय काय सरलं, काय काय नाही, बेसन गिसन सगळं पाय ना. मग वेळेवर म्हणशील आता बाई बेसनच नाही, आता मी भजे कसे बनू? हा हो असं कसं काही पण बोलतो तू तर अजय. चल ठीक आहे, आज रात्रभर राह. तुझे भाऊजी पण नाहीये घरी, त्यांची पण भेट घे. आता मी फोन लावते त्यांना आणि सांगते त्यांना की अजय आला म्हणून, तर ते पण लवकर येतील. लग्न झाल्यावर पहिल्यांदा आला वहिनीला घेऊन आणि आताच्या आता जातो म्हणाला. बरंच आहे तू तर. नाही जायचं नाही बिलकुल, आज रात्रभर राहायचं. हो बरोबर आहे मनीषाचं. अर्जुन नाही घरी, हे नाही अर्जुनचे बाबा नाही घरी, आणि तुम्ही आले ना जातोय म्हणता. असं चालते काय? आता रातभर राहा, चांगला पाहुणचार करतो आणि मग उद्या सकाळी उठून लागन तर चालले जाता. मनीषा थाई राकेश दादाच्या घरी पण जायचं आहे ना, तिथे पण जाणार ना. आता इथे आलो तर तिथे पण जाणार ना, नाही तर राकेश दादाला काय वाटेल की बघा ढोली मनीषा थाईच्या घरी आली ना माझ्या घरी नाही आली, असं नाही होणार का म्हणून. हो डोली ठीक आहे ना, ठीक आहे ना. तुम्ही राकेश बापूजीच्या घरी जा. आता चाय वगैरे झाला ना, आता तुम्ही जा आणि दिवसभर थांबा आणि संध्याकाळी आपल्या घरी या, असं म्हणते मी. अजय कसं? पण मनीषा ताई, राकेश दादाने बी जबरदस्ती केली तर मग राहा म्हणून. मग काय करू? मग आता इकडे राहू का तिकडे राहू? नाही तर मग असं करायला लागन, डोलीले इथं ठेवा लागत, तिथं ठेवा लागन, डोलीच्या भावाच्या घरी, आणि मी मा बहिणीच्या घरी राहतो. असं करायला लागन मग. जवळ बापू तुम्ही बी मजाकीचा. आता ठीक आहे, आपले नवाडे नाही आहे आणि परखे नाही आहे राकेश. ते बी परखे नाही आहे, ते इथं येऊन जातील रातच्यानं. काय रातच्या नाही मनीषा? त्या दिवशी आलेच होते कधी तसे काजल आणि राकेश दोघे जण आपल्या घरी इथे येऊन जातील. आता तुम्ही दोघं जा तिथं, भेटून येऊन जा आणि त्याला आम्ही बोलावतो जिथं, हे इथंच येतील रातभर. मग सगळेजण आपण पुरा परिवार एकखट्टे राहू इथं रातभर, आणि उद्या सकाळी उठून राकेश काजल त्याच्या घरी जातील आणि जवळ बापू आणि डोले तुम्ही आपल्या तुमच्या सासरी चालले जा. हो आई, असं तर होऊ शकते. अजय बरोबर आहे आईंचं, असंच कर. आता डोले तुला पण राकेश बापूच्या घरी जायचं आहे ना, आता जा. आणि तोपर्यंत मी यांना फोन करून देते आणि यांना सांगते की तुम्ही आले म्हणून, हे पण लवकर येतील आणि तुम्ही तिथे जा, लवकर येऊन जा आणि मग आम्ही त्यांना पण बोलवतो. ठीक आहे बाई, मग तसंही जमते. तसंही परखे थावच नाही, सगळे नातलगच आहे, एकाली एक दिकूनच आहे. ठीक आहे मग आम्ही आता निघतो, मग जातो मग आम्ही आता. हो ठीक आहे, काजल राहतेच घरी, राकेश बापूजी नसणार पण काजल असणार. हॅलो, हा बोल मनीषा, काय झालं? काय नाही झालं ना, तुम्ही जेव्हा कधी फोन केला ना तेव्हा काय झालं काही नाही झालं. हे बघा अजय आणि डोली आलेत, दोघं जण आले आहेत आपल्या घरी. ओ आलेत का? कधी आले? 1 घंटा झाला आता. चहा पापड वगैरे बनवलं आणि थोडेसे बसले आणि मग राकेश बापूजीच्या घरी गेले ते. असं राकेशच्या घरी गेले का? मग तिथंच राहतील मग रातभर राकेशच्या घरी? नाही, आपल्या घरी राहतील ना रात्रभर. आता ते भेटायला गेले फक्त, आणि मी म्हटलं त्यांना की रात्री राकेश बापूजीला आणि काजलला पण इकडे आपल्या इकडेच बोलावून घेऊ, म्हणून म्हणते की आता ते भेटायला गेले, भेटून येत आहेत ते. आणि तुम्ही लवकरात लवकर आज घरी येण्याचा प्रयत्न करा. लवकर या घरी. त्या दिवशी प्रमोशनच्या दिवशी कसे घरी लवकर आले होते, तसे आज लवकर घरी याल का? हो पाहतो मी मनीषा, आता टाइम कसा ऍडजस्ट होते तसा मग येतो मी. बरं मग राकेशला फोन केले का काजलला फोन केला? फोन कोणाला नाही केला मी आता सध्या. आता हे गेले आणि हे आल्यानंतर मग मी फोन करणार त्यांना, नाहीतर अगोदरच करन मी. काजलला करते, तुम्ही राकेश बापूजीला करून टाका ना तुम्ही फोन, सांगून द्या. बरं चाल, ठीक आहे, मी प्रयत्न करतो लवकर येण्याचा. आणि मी राकेशला बी सांगून देतो का आपला साडा आला म्हणून, आणि त्याचा तर जवाई होते, माझ्या शाळा होते आलं म्हणून का, मग रातच्यानं आपल्या इथं छाय म्हणून. आता मस्त जवाई साडे भाऊ मस्त मिळून पार्टी करू मग आता रातच्यानं मस्त. चला, कायची पार्टी तुम्हाला? तर बस का कोणी आले की बस पार्टी सुटते. या लवकर घरी. चल ठीक आहे मनीषा, येतो मी लवकर घरी येतो. काही आणायचं आहे का? काही आणायचं असं तर सांग, आणि तो सांग मग येता आणायचं. हो तुम्ही ना पनीर आणा तुम्ही. पनीर पालक तर आहे घरी, पालक पनीर बनवते म्हणतो रात्री, तर तुम्ही पनीर घेऊन या. दुसरं काही ऑप्शन नाही ना, दुसरं काय बनवू?
ते पाटोड्या वगैरे ये तर नाही शोभणार. तुम्ही पनीर आणा, मस्त पनीर वगैरे बनवते मी आणि बघते मग अजून काय बनवायचं ते. चल ठीक आहे, फक्त पनीर आणि दूध घेईन. हो दूध घेऊन या, बस होऊन जाते. चल ठीक आहे मग. असं अचानकच कसं काय येणं केलं ननदबाई? भाऊ काय कळवलं नाही? काय नाही काही नाही वहिनी, त्या भाऊंना प्रमोशन भेटलं ना म्हणून त्यामुळे त्यांना अभिनंदन करायला आम्ही आलो होतो. तर म्हटलं चला वहिनीला पण भेटून घ्याव, दादाला पण भेटून घ्याव. दादा नाही का घरी? ड्युटीवर गेला का? हो ते तर ड्युटीवर गेले. मी फोन करतो त्याला, फोन करतो आणि कदाचित सुट्टी करून येतील ते. नाही नाही बाई, फोन नको करत येईल, चालन. नाही भाऊ असं सांगून तर देतो त्याला का बा ननदबाईनं भाऊ आले म्हणून लवकर येईन जराशे. नाही त्याला कायले डिस्टर्ब करता तुम्ही? दादाला कायले डिस्टर्ब करता? त्याची नोकरी पुरी होऊ द्या, त्याला येऊ द्या. हाव आम्ही आजच्या दिवस आहो इथं रातभर, उद्या सकाळी जाऊ मग. बरं ठीक आहे मग, आहे ना रातभर. मी बनवतो मग पोहा की बनवतो, नाही तर इडली बनवू का? इडलीचा मी मस्त घोल करून ठेवलाय, रात्री बनवणार होते मी. आता इडली बनवतो ननदबाई, इडली बनवतो. बसा मग आराम करा थोडा. नाही नाही बाई, इडली नाही काहीच नाही. आम्ही जेवण करून आलो करून, आता बाईच्या घरी चहा पापड खाल्ले, पोट हाऊसफुल आहे. इडली नको काही नको करा. आम्ही असं सध्याचं आम्ही भेटायला आलो, मग मुक्काम आपल्या मनीषाताईच्या घरीच आहे. काऊन काऊन मुक्काम आता मनीषाताईच्या घरी आहे? आपल्या घरी करा ना मुक्काम. हा ननदबाई? नाही वहिनी, मनीषाताई म्हणते की आपण सगळे त्यांच्याच घरी राहायचं. तुम्हाला पण, दादाला तुम्हाला पण तिकडेच बोलवणार आहेत. तर म्हणून मग मी म्हटलंच होतं की मी दादाच्या घरी मुक्काम करते. तर मनीषाताई म्हणे की आपण सगळे एकाच ठिकाणी मुक्काम करू म्हणे आता म्हणे. तर दादांना पण तुझ्या वहिनीला पण बोलावून घेते असं म्हणत होत्या मनीषाताई. असं म्हणे का मनीषाताई? आता त्या दिवशी प्रमोशन झालं का नाही भाऊजीले, तर त्या दिवशी आम्हाला डिनरला बोलावलं होतं, तर त्या दिवशी गेलो होतो आम्ही. आम्ही अभिनंदन देवाले चालू आम्ही भाऊजीले, प्रमोशन झालं म्हणून. चांगलं केलं ना भाऊ आले तर. पहा बरं आता इथं आपली बी भेटून गेली आणि तिथं बी होऊन जाईल. ठीक आहे ना, बरोबर आहे ना. बस आताच जाता का? आता संध्याकाळी जाऊ आपण मग. मनीषाताई म्हणते तशा तर मग करणच त्यामध्ये फोन, तर जाऊ मग संध्याकाळी संगत. आता बसा मी इडली ठेवतो मस्त, सांबर बनवतो. ठीक आहे मग बाई, बनवा मग. आता इडली बनवता, मी आराम करतो मग तोपर्यंत थोडंसं. हो 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 भाऊ, तुम्ही चला मी बेडरूम दाखवतो, तिथं आराम करा. ननदबाई तुम्ही बी आराम करा थोडंसं, मी बनवतो तोपर्यंत. नाही वहिनी, मी काय आराम करत नाही. मला पण शिकवा ना कसं बनवता तुम्ही ते इडली, तर मी पण बनवेन मग घरी. बाई बरोबर आहे, इले शिकून द्या डोलीले. इले काहीच नाही येत बाई, काहीच नाही येत डोलीले करता. सगळं चुकूनच ठेवते. एक वेळा भिंडीची भाजी बनवली, पाणी रस्साच करून ठेवला शंभरासारखा त्याच्यामध्ये. भाऊ आमच्या ननदबाईला कधी खरंच काही येत नाही. आमच्या ननदबाईनं केलंच नाही कधी. तर आता पण धीरे धीरे शिकण्याचा प्रयत्न तरी करते आमची ननदबाई. भाऊ तेवढं ते ऍडजस्टमेंट करून घ्या. करतो बाई, आम्ही ऍडजस्टमेंट करूनच राहिलो. आमची आई शिकवते, शिकून राहिली धीरे धीरे. आता येते तिला धीरे धीरे. शिकून द्या इडली, आता मग बनवते घरी इडली. ठीक आहे चला मग ननदबाई. भाऊ चला तुम्हाला बेडरूम दाखवतो, तिथे आराम करा तुम्ही. ननदबाई तुम्ही चला किचन मध्ये, बनवू आपण मिळून इडली आणि सांबर. हो हो ठीक आहे ना, छान आहे.